आंतरवाली सराटीत गत 5 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले आहेत। त्यांची तब्येत घालवली आहे। मराठा कुणबी सगळे चोरांना तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी सदर उपोषणाची प्रशासन व सरकारने दखल घ्यावी, अन्यथा राहुरीत 2 दिवसात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे। बुधवारी दुपारी छत्रपती धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, दिव्यांग प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, सुभाष जुदरे, संदीप आढाव, राजेंद्र खोजे, राहुल तमनर, दत्तात्रय म्हसे, गणेश खोळे, सुभाष आदिनाथ तारडे, देवा देशमुख, आदिनाथ शेटे, निलेश गोसावी आदींसह शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार नामदेव पाटील व ठाणे अंमलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले। जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत। 2 वेळेस त्यांनी पुरेपूर 18 ते 19 दिवस आमरण उपोषण केलेलं, त्यावेळेस सुद्धा त्यांची परिस्थिती खूप खालवलेली होती। त्यामध्ये सरकारने त्यावेळेसही लक्ष दिलं नाही, खोटे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडलं। पुन्हा 1 वर्षानंतर आत्तामध्ये मुंबईला बोलून घेऊन त्यांनी खोटा शब्द देऊन या मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा GR देतो असं बोलले, तो काय दिलेला नाही। आणि म्हणून जरांगे पाटील आता उपोषणाला जे बसलेलं आहे सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण मिळावं म्हणून बसलेलं आहेत आणि ते लवकरात लवकर त्यांनी द्यायला पाहिजे। आज 5 दिवस झालेला आहे। जरांगे पाटलाचे उपोषण करून त्यांची परिस्थिती खूप खालवलेली आहे, म्हणून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन सगळ्या सोयऱ्याचा GR काढून द्यावा। आणि हे उपोषण करत आहेत, त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे आणि वेळ जर आली तर त्यांच्या जीवाचं काही पण बरं वाईट होऊ शकतं। पण ह्या सरकारने खोटे आश्वासनं देऊन मराठा समाजाची व मनोजदादा जरांगेंची घोर फसवणूक केलेली आहे आणि आमचं आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलेलं आहे। मराठा संयमी तितकाच आहे आणि जाल पण तितकाच आहे। आता ह्या आंदोलनामध्ये आम्ही आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे। येत्या 2 दिवसात जर सरकारने कुठल्या प्रकारची जर दखल घेतली नाही मनोजदादा जरांगे व सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा रस्त्यावर उतरून या सरकारला सळुकी पळू करून ठेवल्याशिवाय राहणार नाही।